सुधीर आगलावे मागच्या सामन्यामध्ये खिडूकपाडाचा मॅन ऑफ द मॅच कोण होता ते डिक्लेअर करा. ती बाकी आहे ट्रॉफी. अक्षय ठाकूर. ओके, तर विनंती करतो अक्षय ठाकूर खिडूकपाडा हा सामन्याचा सामनावीर ठरला होता. अक्षय ठाकूर आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. अक्षय ठाकूर हा गोलंदाज. आयोजकांनी बसून घ्या, स्टेजवर बसून घ्यायचंय, पाहुण्यांनी बसून घ्या. चला क्षणाचा विलंब नव्हता. आपण सामन्याकडे वळणार आहोत. सर्वांचं स्वागत करूया आपण. मध्यरात्रीचे वाजतात ते 1:19 होतात. काय प्रेक्षक आहे मैदानावरती. असे वाटते की स्पर्धेचा पहिली रात्र आहे आणि आज शेवटची रात्र आहे मित्रांनो. हे प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आम्ही कधी विसरणार नाही आहोत. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. कृष्णा पाटील आणि आयुष पाटील हे जे कोण प्रेक्षक आहेत तुम्हाला तुमच्या गाडी जवळ बोलवले आहे तुमच्या गाडी मालकांनी. तर सामनावीर अक्षय ठाकूर आलाय आणि त्याला इथे पुरस्कार दिला जाईल. अक्षय ठाकूर या मागील सामन्याचा सामनावीर आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्मानी पाहुण्यांना. विशाल जोशी पेठ. विशाल जोशी या आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. मान्यवरांना विनंती की आपण थोडंसं बाजूला व्हा, कारण भरपूर मान्यवर मागे देखील आहेत. स्टेजवरती जे प्रेक्षक उभे आहेत आमचे मान्यवर, विनंती असणार आहे मनपूर्वक तुम्हाला की भरपूर मान्यवर मागे सामन्याचा आनंद घेतात, त्यांना लुटू दे. या आपण वळणार सामन्याकडे. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण आगेकूच करूया. पहिला संघ मोरबी ट्रँग्युलरमध्ये आलाय, म्हणजे सुपर 3 मध्ये हा संघ क्वालिफाय झालाय आणि या संघामध्ये कोणता संघ क्वालिफाय याची आपण उत्कंठा शिकेला पोहोचणार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 1800 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मागुरू गोलंदाज तयार. पहिला चेंडू सुपर डिलिव्हरी. गुडलेंड स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ केलाय. गुडलेंड स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ करणं एक फार मोठी कला. हा क्रिकेटचा दर्जा आहे. यस प्रवीण. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो समचिंद्र सर. थोडा थांबवते, सॉरी. हा पुरस्कार देत असताना अक्षय ठाकूरला आपण पाहतोय. विशाल दादा जोशी 16 सरकार बैलगाडी शर्यतीतील मोठं नाव आहे विशाल दादा जोशी. यस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मच्छिंद्र पाटील सर, रोहित सर. रत्नदीप चौधरी स्टाकेनला ऋषिकेश चौधरी. मागच्या सामन्याचा हिरो 41 धावा कुठल्या होत्या फलंदाजांना रुंजन संघाविरुद्ध. लवली डिलिव्हरी. वॉट अ विकेट किपिंग. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न. या सिटी स्पीकर गोज बांपायर. पहिला धक्का मैदानावरती, मोठा धक्का. परतावा लागेल फलंदाजाला. फलंदाज बाद होते रत्नदीप चौधरी. मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी आणि तो धक्का क्रमांक पहिला. खेत गए बाबा, बाजार गई माँ, लेकिन सीसीटीवी कैमरा अभी है, अभी कुछ नहीं चलेगा. हे आपण मला सामन्याकडं. ऋषिकेशनं मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी. ह्या गोलंदाज रत्नदीपनं मागच्या सामन्यात गोलंदाजी चांगली होती. 5च धावा दिल्या होत्या आणि सामन्यात टर्न केलं होतं. सामना मजा येईल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि आज मात्र वल्लभ श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आज मात्र पुन्हा यशाच्या शिखरावरती चढतोय. सन्मान्य बोलानाचे पाटील आमचे सरपंच आणि त्यानंतर आमचे राज्याचे पाटील याचे दोन्ही सरपंच उपसरपंचच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. बक्षीस कोणाची अनाउन्समेंट सध्या तरी केली जाणार नाही मित्रांनो, कारण आता आम्हाला फोकस करायचं मॅचकडं. या विनंती करतोय तुम्ही सामना संपल्यानंतर बक्षीस द्या, त्याचा मी स्वीकार करू. नवीन फलंदाज नेट नंबरवरती आलाय सुयोग म्हात्रे आलाय. चांगला फलंदाज सुयोग स्टाकेनला. अटॅकिंग स्टार्समध्ये गोलंदाज तयार. ओ याली चेंडूला फक्त दिशा दिली. बॅकलेटला काले डुला. चांगला क्रिकेटचा दर्जा. एकदा पुढे दुसऱ्या मॅचचा प्रयत्न नाहीये. वाटत थ्रो. साहिल फार वेगानं तिथे निघलाय, फार वेगानं, कारण सध्याची पिढी लढावृत्तीची आपण पाहतो. हे संघ दोन्ही लढावृत्तीचे आहेत. एका बाजूला संग्राम नितलस 11 संघ ज्याच्या माध्यमातून फार मोठी स्पर्धा नितलस गावामध्ये संपन्न झाली आणि दुसऱ्या बाजूला अमन ब्रिगेड वलवली या संघ आपण पाहतोय. जे गावदेवी वलवली असा संघ इन ॲक्शनमध्ये. संग्राम क्रिकेट नितलसच्या माध्यमातून मागोरू फार मोठी स्पर्धा संपन्न झाली. आम्ही आभार व्यक्त करतो. ती देखील सरपंच उपसरपंच ट्रॉफी होती. काय आयोजन होतं वाटलं नाही मी की नितलास गावामध्ये आलो होतो, असं वाटलं की कुठल्या प्रोफेशनल शहरामध्ये आलो होतो. एवढं चांगलं आयोजन करून दाखवलं. ओ चेंडूला योग्य दिशा. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना, आपले क्वालिटी दाखवत असताना, क्वालिटी शॉट. दॅट्स अ 4 रन्स. ऋषिकेशचा दर्जा बघा किती आहे. मागच्या सामन्यात देखील त्याने तब्बल 15 चेंडूमध्ये 41 धावा कुठल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील स्वीकार. नॉट आउट राहिला होता. एक चांगला फलंदाज मैदानात चांगला क्रिकेट खेळत असताना त्याचा क्लास, त्याचा स्टँडर्ड, त्याचा दर्जा, त्याचं शॉटचं सिलेक्शन आणि त्याचं फुटवर्क सुपर मैदानावरती.
ऑन साईडला कंट्रोल पोल स्ट्रोक दाखवला आहे. P1चा चांगला वापर. चेंडू ट्राबा जातो एक्झॅक्टली मिड विकेट मध्ये. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं वेळ जातो. रिले फिल्डिंग झाले आणि त्याचा फायदा घेतलाय मैदानावरती. 2 धावा पूर्ण केल्यात. असे सामने तुम्हाला शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळतात कारण प्रचंड प्रेशर असतं. अपेक्षा भरपूर वाढलेल्या असतात. पांडेवर भरपूर असतात. प्रेक्षक भरपूर असतात आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील जास्त वाढलेल्या असतात आणि अशा परिस्थितीत तुमच्याकडे चुकावण्याची दाट शक्यता असते आणि ते चित्र मैदानी स्पष्ट तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या दापलकावरती 7 धावा 1 बाद. पहिलं षटक मार्गस्थ असताना टॉस जिंकला तो संग्राम एलिमेंट नितल्या संघानं आणि फलंदाजी जर आमंत्रित केलं ते मात्र अमन ब्रिगेड वलवली गावदेवी ओलवली या संघाला. स्वागत आहे सर्वांचं. मागुरू असं वाटते की रात्रीच्या 8 वाजलेत. एवढे प्रेक्षक आहेत मात्र वाजून गेलेत मध्यरात्रीचे 1:30 वाजले तरी प्रेक्षक आहेत मैदानावरती. हा यश आहे भोलेनाथ शेठचं, यश आहे आमच्या राजेश शेठचं आणि यश आहे वल्लभ गावाचं. राऊंड विकेट बॅट अँड मध्ये चांगल्या षटक आहे तिथे सिलिमिट आपला चांगला बॅकअप. माझा थोडासा उशीर झाला चेंडू पिकअप करण्यासाठी. अशा रीतीने एका षटकाची सांगता होते. दाफाकत एका चौकाराच्या मध्ये तर 1 गडी बाद. धावसंख्या 8. शांत आणि सावध सुरुवात. आठ धावा दाखल करते. गोलंदाज झाला प्रमोद पावशे. चांगलं आयोजन आपण पाहिलं होतं नितलज संघाच्या माध्यमातून. तो संघ इनॅक्शन तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला नितलज संघ दुसऱ्या बाजूला वळवली संघ. सध्या दोन्ही संघ खूप फॉर्म मध्ये आहेत आणि या परिसरामध्ये दोन्ही संघाचा चांगला दबदबा आहे आणि दोन्ही संघांमध्ये लढावृत्तीचे खेळ होत आहेत आणि दोन्ही संघांमध्ये खूप लोकप्रिय आणि एक चांगले खेळ तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सामना प्रेक्षकांच्या मात्र पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकायला शंका नाहीये. एका षटकाची सांगता 8 धावा दमदार सुरुवात. एक गडी देखील बाद झालाय. गोलंदाज मात्र आलाय तो नवीन गोलंदाज आलाय प्रमोद पाऊस येत असताना सुयोग. मात्र मैदानावरती ऋषिकेश अजूनही मैदानावरती. ऋषिकेशला भरपूर अपेक्षा आहेत. मागच्या सामन्यात 41 धावा कुटणारा जबरदस्त फलंदाज. बॅकफुटला गेला. इकडेचा वापर चांगला करतो. चेंडू मागे निघून जातो. विकेट किपरच्या मागे बॅकअप चांगलं होतं. दोन्ही बाजूला तो करण्याचा प्रयत्न नाही जमला. एकच धाव. ज्या वलवली संघानं मागच्या सामन्यामध्ये 4 षटकांमध्ये रुंजन संघाविरुद्ध 52 धावा कुठल्या होत्या तो संघ मात्र धावांसाठी संघर्ष करतो. ही क्रिकेट आहे. तर क्रिकेटमध्ये सातत्यानं बदल येत असतो आणि बदलतं मैदानावरती. वातावरण बदललं, संघ बदलला. आता तुम्ही सुपर 6चा सामना केलतात, मगाशी सुपर 12चा होता. त्यामुळे जसं पुढे जाणार तसं प्रेशर वाढणार आणि अपेक्षा वाढणार मैदानावरती. गोलंदाज तयार. फुल एंड डिलिव्हरी. लेगस्टंपच्या बाहेर चेंडू टप्पाबंद आतमध्ये आला. पंचाकडे पाहिलं आणि पंचाने सांगितलं यावेळी बाई चिकून करत असताना. पंचाची कामगिरी चांगली आहे स्पर्धेमध्ये. मिस्टर अनिल टेंबे सर, मिस्टर सुनील तांडे सर, मिस्टर लालचंद आमचे ललचन गावण सर. स्वागत आहे ललचन गावण सर. तुमचे देखील एक सिनियर क्रिकेटर. भरपूर वर्ष क्रिकेट खेळले आहेत. क्रिकेटची सेवा केली. अनुभव चांगला आहे आणि तो अनुभव युटिलाइज करत असताना ॲज अ अंपायर आता ते युटिलाइज करतात मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावाला 1 गडी बाद झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अजून एकही चौकार आपण पाहिलाय. षटकार आला नाही मैदानावरती. गुड बॉलिंग फ्रॉम द प्रमोद. प्रमोदचा चेंडू ऑल डाऊन सॅल बॅट अँड पॅडमध्ये चांगले क्वेश्चन बॅकलिपला खाली ठेवला. डाऊन द राऊंड आणि चेंडू मात्र निघून गेला तो एक्झॅक्टली लॉंग ऑनला आणि एकच धाव मिळणार. चेंडूची मात्र फेकी होते. हा खेळ तुम्हाला शेवटच्या टप्प्यात नेहमी पाहायला मिळतो. हे चुरशीचं क्रिकेट होतं शेवटच्या टप्प्यामध्ये आणि क्रिकेटचा स्टँडर्ड लेवल मेंटेन करण्याचा प्रयत्न केला होतोय आणि तो मेंटेन केला देखील मैदानावरती. महादेव गडगे सर खूप मजा आली. आमचे महागुरू प्रवीण टेंबे आम्हाला जॉईंट आहेत. आमचे रॉकिंग कॉमेंटेटर प्रवीण हे देखील आम्हाला जॉईंट आहेत. आमचे स्कोरर आमचे अगलावे सुधीर अगलावे तसे आमचे विनायक देखील आम्हाला जॉईंट आहेत. पीटीची जी संपूर्ण टीम आहे क्लॅरिटी क्वालिटी दाखवत असताना डीजे देखील सांडे आमच्या समितीत. स्वागत आहे सर्वांचं. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. फुटबॉलचा वापर नाही. स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न नाही जमलं. महादेव गडगे सर मला खूप आनंद वाटतो जेव्हा आपले फलंदाज स्लॉक स्लिप मारतात, कव्हर ड्राईव्ह दाखवतात, इनसाइड आउट खेळतात. म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये क्रिकेट किती विकसित झालं ग्रामीणचं हे याचं उदाहरण जिवंत. यस प्रवीण. तर निश्चित उदयजी सामंत साहेब यांच्या निकटवर्तीय प्रतीक डोंगरे यांच्याकडून जर या बॉलवर विकेट आला तर 500 रुपये दिले जातील आणि गोवर्धन पालेकर साहेबांकडून फलंदाजांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. 11वरती 1.4 षटकांची सांगता झाली. धावसंख्या एवढी नाहीये जेवढी अपेक्षा होती. चेंडू व्यवस्थित कनेक्ट होत नाही. चेंडू लॉंगॉनला जातोय. बॅकअप चांगलं होतं. स्पिरिट खूप चांगला आहे नितल्या संघाचा. कारण स्पिरिटचं मी कौतुक करेन. जेव्हा जेव्हा चेंडू गेला तेव्हा बॅकअपला दोन्ही एंडला 4 खेळू तुम्हाला पाहिले. हा स्पिरिट असायला पाहिजे. हे विजयाचं तुमच्यामध्ये स्पिरिट हे असायला हवी, जिद्द असायला हवी आणि ती चिकाटीमध्ये दाखवत असताना बघायचं आहे. हा सामना देखील चांगला होईल. या सामन्याचा देखील बॉटम तुम्हाला चांगला पाहिला. क्रिकेटचा दर्जा उंचावताना हा देखील सामना पाहायला मिळणार आहे. 19 धावा 12 गडी बदलते. एक दुसरे षटक मार्गस्थ असताना संग्राम नितल्या सगळं टॉस जिंकल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं
केलं आणि वलवली संघाला फलंदाजीला आमंत्रित केलं. सुपर 3 साठी दुसरा सामना आपण पाहतोय. लवली शॉट नाही कनेक्टिंग वेल, त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू पुन्हा जातो लॉंगॉनला. साहिल येतो दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थोडासा गाफील राहिलाय. फलंदाज बाद, येस इज गॉन, ऍब्सोल्युटली गॉन. एकदम मिळाली होती आणि त्या दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला अतिघाई संघटनेने. फलंदाज बाद, दुसरा धक्का 13 वरती, दुसरा धक्का. व्यासपीठावर आपण पाहतो मच्छिंद्र सर, संग्राम 11 जनमन नितलस क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आपण शरददादा पावशे, माजी सरपंच. तर एका बाजूला आपण पाहतो अमन ब्रिगेड 11 गावदेवी बलबली क्रिकेट संघाचे जे पॅकेट्स आहेत, प्रभाकर शेठ अर्थात पी.के. शेठ पाटील वलभ क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि राकेश पाटील यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. यस, महागुरु गाणं लागलं होतं करण अर्जुन चित्रपटात. 1995चा चित्रपट, मात्र 2025 मध्ये 30 वर्ष झाली तरी ते गाणं आपल्याला हवं असं वाटतंय. म्हणून म्हणतात ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. 2 षटकाची सांगतात अफवा होती. 13 धावा 2 बाद. पहिल्या षटकामध्ये 8 धावा 1 गडी बाद होता. दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमी गुणांची 5 धावा आल्यात आणि 2 गडी बाद आतापर्यंत झाले आहेत. धावसंख्या 13, 2 गडी बाद, 2 षटकाचा खेळ अजूनही वाजवी मैदानावरती आहे. ज्या वलवली संघानं मोठमोठ्या संघाला पराभवाचे धक्के दिले आणि इथपर्यंत संघ पोहोचलाय, मात्र तो संघ थोडासा अडकळतोय मैदानावरती. याचं कारण आहे कारण नितलस संघाचा असलेला स्पिरिट, त्यांची असलेली गोलंदाजी, त्यांचा असलेला ट्रिमेंडस प्रेशर, त्यांचा असलेला एक्साइटिंग मैदानावरती खूप चांगला सामना रंगणार. क्रिकेटचा दर्जा दाखवणारा सामना पाहायला मिळणार. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. वेगवान गोलंदाज, सुपर डिलिव्हरी, वाऱ्याचा वेग तरी कमी पडेल एवढ्या चांगल्या गोलंदाजीनं विकेट किपरला मात्र बीट केलंय आणि मिळणार ती एकच धाव. याला म्हणतात आंधळं दलतय आणि कुत्र पीठ खातय. कारण गोलंदाजी चांगली होते, डॉट चेंडू होता आणि त्याच्यावरती धाव आली. ही धाव तुम्हाला आता काय वाटणार नाही, जेव्हा चेसिंग करणार तेव्हा धावा 2 होणार. कारण एक धाव काढली ती 2 होणार. चेसिंग कंपल्सरी मैदानावरती. त्यामुळे बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष असायला हवं. मायक्रो प्लॅनिंग तुमच्याकडे असायला हवी आणि मायक्रो प्लॅनिंग जर केली मैदानावरती तर सामना तुम्ही जिंकू शकता. अन्यथा तुम्हाला इथपर्यंत आलेला घास सोडावा लागेल मैदानावरती. दोन्ही संघनायकाचं लक्ष लागलेल्या ट्रॉफीकडे, चमचमणाऱ्या ट्रॉफ्या. ऐश्वर्या राय देखील फेल आहे ट्रॉफ्यांसमोर. एवढ्या चमचमणाऱ्या सुंदर ट्रॉफ्या आहेत. मात्र तुम्हाला 48 संघांमध्ये त्यासाठी चॅम्पियन बनण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्षात तुम्हाला सक्सेस निर्माण करायचा मैदानावरती. मजा आली स्पर्धेमध्ये. काय आजचा परिसर पाहिला, प्रेक्षकांना अक्षरशः ओसांडून वानकडा नगरी आज मात्र वाहते मैदानावरती. पूर आलाय, महापूर प्रेक्षकांचा मैदानावरती. चांगला डेलिकेट शॉट होता, चांगला फटका सजवला, क्रिकेटचा दर्जा दाखवणारा फटका. मात्र एकेका धाबासाठी संघर्ष करावा लागतोय. आतापर्यंत फक्त एकच चौकार आलाय, तोही पहिल्या षटकांमध्ये. ज्या वलवली संघानं मी मगाशी देखील म्हटलं होतं खूप चांगल्या संघांना पराभवाचा धक्का दिलाय, ज्याने आपण कधी कल्पना देखील करू शकत नव्हतं. मात्र यावेळी संग्राम नितल्या संघानं आपली कंबर चांगली मजबूत कसली, या संघाचा चांगला गाढा अभ्यास केला आणि त्यांचा अनुभव पणास लावून संपूर्ण पणाला लावून या स्पर्धेमध्ये उतरला संघ. मजा येईल सामन्यामध्ये. कस लागलाय दोन्ही संघाच्या माध्यमातून. राऊंड विकेट, लवली हिट, चेंडू एक्झिक्यूट केला, चांगला फटका, लॉंग ऑफला बॅकअप, हाती दिशा पुढे स्ट्राईकला 1 बाजूला बॅकअप केला, एक बाजूने दुसऱ्या बॅचचा प्रयत्न नाहीये. बघा दोन्ही एंडला किती तशा बॅकअपला येतात हे क्रिकेटमध्ये होते. आपण पाहतो धावसंख्येचा वेग सिंगल डबलला वाढत असतं. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल, तिला यावेळी मात्र युटिलाइज केलं जातं आणि सिंगल डबलच्या धावसंख्येला आकार 16. या धावसंख्येत गडी बाद आतापर्यंत 2 आणि 15 चेंडूचा खेळ संपलाय. आता फक्त उर्वरित 9 चेंडू तुमच्याकडे आहेत. बघायचं अजून 21 षटकार आला नाही मैदानावरती. ही ताकद आहे संग्रामीतल्या संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. ग्रेट बॉलिंग, सुपर फिल्डिंग मध्ये चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. मजा येईल या देखील सामन्यामध्ये. गोलंदाज तयार, हिट केलाय मात्र मिस टायमिंग, सध्या सरकलाच करत विकेट आणि झेल मात्र ड्रॉप झालाय. ओ माय गॉड, ह्या चुका होतात मैदानावरती. चुकातनं शिकलं पाहिजे कारण ह्या चुका या क्षणात तुम्हाला मागात पडतील. कारण मगाशी देखील विकेट किपर एक चूक केली, 1 धाव गेले, आता झेल सुटला आणि 1 धाव गेली, त्यामुळे 2 धावा अतिरिक्त झाल्यात. धावसंख्येचा वेग वाढतोय मैदानावरती. हळूहळू का होईना मात्र कंबर कसतोय. वलवली संघ 17 वरती पोहोचलाय आणि गडी बाजाला आतापर्यंत 2. सुयोग मात्र स्ट्राईक हँडला 4 वरती खेळतोय. विशाल खेळतोय 2 वरती. दोघांमध्ये 6 धावांची भागीदारी आपण पाहतो. 8 चेंडूचा सामना केलाय या दोन्ही फलंदाज. एक मोठा भागीदारीची अपेक्षा मध्ये. गुड बॉलिंग, ट्रिमेंडस प्रेशर, काउंटर बॉलिंग अटॅक दाखवलाय. ट्रिमेंडस प्रेशर केलं मैदानावरती वलवली संघाला. ओ व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. मात्र उंची जास्त, लांबी कमी आणि चेंडू ऑर्थोडॉक्स लोकांच्या डोक्यावर पहिला षटकार वलवली संघासाठी.
वरती क्रेनचे ओनर आहेत त्यांच्याकडून फलंदाजाने सलग 2 षटकार मारले लगातार, तर 2000चं कॅश प्राइज जातील. आणि नितलज संघाला आमचे आयोजक राकेश पाटील जॉन्टी यांच्याकडून मनपूर्वक इथे शुभेच्छा आले. तर याच्यानंतर जी लढत असेल त्या दोन्ही संघांनी क्वार्टर फायनलसाठी सज्ज राहायचं आहे. येस, डोंगरेपाडा वर्सेस खिडूकपाडा शेवटचा लढत. येस, एन्काउंटर नंबर 3. त्यानंतर ट्रँग्युलर मध्ये संघ येतील, त्यामुळे बायची चिठ्ठी दिली जाईल. नंतर सेमीफायनल आणि नंतर मात्र ग्रँड फिनाले. 48 संघाचा सहभाग मागोरे या स्पर्धेमध्ये. ही ट्रॉफी जिंकणं म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्यासारखं आहे, कारण ग्रामीणचं वर्ल्ड कप या परिस्थितीत संबोधलं जातं. त्यामुळे या प्रेक्षकांना या मैदानावरती नेहमी ओस असते, आस असते. क्रिकेटचा दर्जा उंचावताना आपण पाहत असतो आणि या परिस्थितीत सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय, सरपंच उपसरपंच स्पर्धा क्रमांक आपण या मैदानावरती पाहतोय. येणारे चेंडू 6 आणि करते मात्र किती धाबा उभारतील. 24 धाबा आतापर्यंत झाल्या मागुरू. 40 धाबा होणार का? 40च्या आतमध्ये संघ राहणार का? 40+ होणार. किती धाबा होणार मैदानावरती? गोलंदाज तयार. शॉट आपल्या चेंडू बॅकवर्डला जाऊन कट केलाय. चांगला पंच करत असताना चेंडू पुढे सरकलाय. डीप मध्ये येतोय बॅकवर्ड पॉइंटला. डीप मध्ये चेंडूची वाट बघितली आणि चेंडूनी वाट लावले. चौकार. दिनेश मात्र चेंडूची वाट बघितली. कधी ट्रेनची, चेंडूची आणि बसची वाट बघायची नाही. कधी येतात आणि कित्येक जातात. त्यामुळे चेंडूच्या समोर तुम्हाला आलं पाहिजे. चेंडू हुलकावणी दिले. 28 धाबा दाबलकावरती. ओ गुड कम बॅक. व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी विथ अ गुड लेन ऑफ विथ राईट डिरेक्शन. सुपर कम बॅक केलं गोलंदाजाने मैदानावरती. 10 सेकंदा फक्त. 28 गडी बाजारचे 2 आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ पर्याप्त. टॉस जिंकल्यानंतर संग्राम नेतला संघ क्षेत्ररक्षणाची निवड करत असताना आणि वलवलीला आमंत्रित केले. फलंदाज 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला. हिट केल्या चेंडूला. मिस टायमिंग पुढे सरकलाय. आता मात्र प्रत्येक चेंडू खाली फलंदाज बाद. ओमकारला मिळणार एक यावेळी सफलता. 28 वरती 3 बाद. 3 चेंडूचा खेळ पर्याप्त. थँक्यू डीजे. तर सन्माननीय अमन ब्रिगेडचे पॅकर वलवली संघाचे प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 2,000 रुपये. क्या बात आहे बघा. मच्छिंद्र पाटील हा पारितोषिक पाहण्यासारखे. 3 षटकार 2 षटकार नाही, एका षटकाराला 2,000 रुपये. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. 1:37 ही क्रिकेटचे दर्दी आहेत प्रवीण. यांच्यामुळे क्रिकेट जिवंत आहे. मी म्हणेकर यांच्यासाठी पैसा मोठी गोष्ट नाही. क्रिकेट महत्वाचं आहे. क्रिकेटला मोटिवेशन महत्वाचं आहे. आभार आहे साहेब तुमचं. 1:37 होतात. सँडी माईकची सेटिंग चेक कर जरा. 28 धाबा 3 बाद. चला स्पीडअप करायचा सामना प्लीज. कारण आतापर्यंत आपल्याला अजून एक सामना क्वार्टर फायनलचा, त्यानंतर एक सेमी एक फायनल, अजून सामने बाकी आहेत. त्यामुळे सकाळचे 4 वाजायला नकोत. भरपूर स्पर्धा आम्ही बघितल्या. 6 वाजता देखील फायनल झाली. मजा येत नाही मित्रांनो. म्हणजे ते प्रेक्षक म्हणून आम्हाला मजा येते. प्रेक्षक नसते तर मजा येत नाहीये. स्पर्धा आपण लवकर कव्हर अप करूया, वाइंड अप करूया लवकर, जेवढ्या लवकर शक्य होईल. 10 सेकंदा बघत. 28 लवली हिट. यावेळी खेचला फटका लोकांच्या डोक्यावरनं. चांगला बॅकअप. वॉट अ फिल्डिंग. राहुलने मात्र खूप चांगला बॅकअप दिलाय. धाबा वाचवल्या संघासाठी. 4 धाबा वाचवल्यात आणि या 4 नव्हे तर 5 धाबा असतील तुम्हाला चेसिंग करताना. गुड फिल्डिंग. हा दर्जा आहे मैदानावरती. हे सरपंच उपसरपंच यश आहे. हा ग्रामीणचा दर्जा आहे. हा ग्रामीणचा स्टँडर्ड आहे. हा ग्रामीणचा लेवल आहे मैदानावरती. स्टँडर्ड वाढतोय स्पर्धेचा. धावसंख्या 30. 3 बाद. शेवटचे 2 चेंडू. उंची जास्त, लांबी कमी. चतुष्क कोण घेणार? Yes, Rahul, it's mine, and he has taken beautifully finished. This is the 1 more wicket goes down. Wicket number 4 goes down, and final delivery of the first inning, 30 for 3. राहुल काटे बघा एक चांगला खेळूला. क्रिकेटचा सन्मान बघा किती चांगला केला महागुरू. चेंडू झेल टिपल्यानंतर चेंडूला चुंबन घेतलं. हा सन्मान आहे क्रिकेटचा. हे प्रेम आहे क्रिकेटचं. राहुल काटे एक चांगला खेळू आहे आणि तो का चांगला खेळू दाखवला मैदानावरती. 30 धाबा 3 बाद. शेवटचा चेंडू मैदानावरती. बघा प्रेक्षक, आमचा व्यासपीठ सुधीर दादा दाखवलं जातं. हे आमचं व्यासपीठ आहे. भरपूर भरगतचं, कारण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून बोला शेट्यांचं भरपूर कार्य या परिसरामध्ये. आणि पीके शेट देखील आमच्या मंचावरती. स्वागत आहे तुमचं देखील. चेंडू शेवटचा चेंडू. फलंदाज बाजूची दाट शक्यता. पंच सांगती स्ट्राईक अशी मिळणार नाही. अशा रीतीने पहिलं सत्र समाप्त झाले. फक्त 30च धाबा मैदानावरती. 31 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बघायचं आहे ट्रायंग्युलर मध्ये मुरबी संघ आलाय. दुसरा संघ कोणता येणार? यस मागुरू. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. इथे नाणेफेक केली जाणार आहे. स्वर्गीय खुशाल 11 गावदेवी डोंगऱ्याचा पाडा विपक्षे विराज स्पोर्ट खिडूकपाडा
या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेक करण्यासाठी अमन ब्रिगेडचे एक दमदार पुरस्कर्ते पी.के. शेठ पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो. पी.के. शेठ यावं आपण. पी.के. शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. या पी.के. शेठ वलवली क्रिकेट संघाला खूप मोठं त्यांचं 2024-2025 मध्ये योगदान लाभलेलं आहे आणि अशा दमदार पुरस्कर्त्याच्या शुभ हस्ते आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. बघा वलवली क्रिकेट संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता त्यावेळेस प्रत्येकी षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राईज होते. एक आगले वेगळे आणि अशी जी पारितोषिक असतात ना त्याचा मानकरी निश्चित स्वरूपात एखादा फलंदाज ठरत असतो. पी.के. शेठ या. हेड अँड टेल बघूया. नाणेफेकीचा कौल इथे कुशाल 11 गावदेवी डोंगऱ्याचा पडा. नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय चला. दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल कुशाल 11 गावदेवी डोंगऱ्याचा पडा क्रिकेट संघाचे संघनायक प्रदीपने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी त्यांनी मात्र प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ विराज स्पोर्ट खिडूपाडा क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. का का पुण्याच्या जवळील गाव भोसरी एकटाच भोसरीचा नाट्या चिंचवड पिंपरीचा हा शाहीर एकटाच भोसरीचा. वा क्या बात आहे. फ्रेश वाटलं एकदम. महागुरु काय जबरदस्त डान्स केला तुम्ही आणि स्क्रीनवरती होते तुम्ही. आता घरी बघितलं असेल तुम्हाला. शाहीर अशी उपमा मिळाली तुम्हाला आज. क्या बात है. तो आइए मुकाबले की तरफ चलते हैं. आयोजक को थोड़ा सोचना पड़ेगा क्योंकि 5 मुकाबले बचे. अभी 2 बज चुके हैं. लगता है सुबह के 5 बजेंगे आज. सेमीफाइनल मुझे लग रहा है ओवरकम करने की जरूरत है. लेकिन ये आखिरी मुकाबला है दोस्तों बाइक के रेस में. यहाँ से आपके रन काउंट होंगे. नितलस और वलवली टीम ध्यान रखें क्योंकि ये बाइक के लिए आखिरी मैच है. सुपर 6 प्रभात पाटील. जय माता हॉटेलचे मॅनेजर हेमंत यांचं इथे आगमन झालेलं आहे. हेमंत दादा यावं व्यासपीठावर. श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. नितलास की गेंदबाजी बहुत ही कमाल की रही. 30 रन पे रोका वलवली को और जीत के लिए 31 की आवश्यकता. पी.के. शेठ पाटिल की ओर से हर विकेट के लिए गेंदबाज को 1000 कैश दी जाएगी. मुकाबला शुरू होता हुआ संग्राम 11 जीत के लिए 31 चाहिए और सामने अमन ब्रिगेड के धुरंधर गेंदबाज. क्वार्टर फाइनल नंबर 3 मैच आउट. और आइए शुरुआत करते हैं. यहाँ पे गेंदबाज तैयार है. गेंदबाजी ट्रैक पर ऋषिकेश चौधरी बहुत ही मशहूर गेंदबाज. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. सिंगल चुराते हुए मिड ऑफ पर गेंद खेली हल्के हाथों से एक मुकम्मल होता हुआ. संग्राम 11 क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो. नितलस आणि संघाचे पुरस्कर्ते शैलेश पावशे यांच्या वतीने फलंदाजाने जर 15 धाबांची खेळी जर साकारली तर त्या फलंदाजाला 5000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. साहिल धीमी गति की बॉल. बल्ले का किनारा लगने की आशंका. अपील स्ट्रांग अंपायर ने खारिज की. 0. साहिल ने बहुत बढ़िया खेल किया चौथी रात में. कमाल का ये बल्लेबाज है और सबको प्रभावित किया. साहिल दरे मैडन ओवर करने वाला ये गेंदबाज जिसे ब्रांडेड वॉच हमने दिया था वो साहिल दरे. साहिल दरे के पिताजी मेरे ख्याल से आए होंगे मैच देखने के लिए. उस दिन भी आए थे. स्वागत है आपका भी. नितलस बना वलवली का क्वार्टर फाइनल का मुकाबला. बल्ले का किनारा. मुकेश पीछे खड़े. हाथों में मजबूत कैच फेविकॉल और यहां से बल्लेबाज की पारी समाप्त होती हुई अतुल काटे वॉकिंग बैक टू डग आउट.
नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ताशेठ पावशे, दत्ताशेठ पाटील माजी सरपंच, त्यानंतर गुरुनाथ शेठ पावशे आणि धर्माशेठ पावशे यांच्या वतीने संग्राम 11 जानमान नितलस क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. दत्ताशेठ पाटील साहेब माजी सरपंच, सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे तेही ऑर्गनायझर आहेत. तुमचं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. अतुल काटे आउट हुए, सबसे बड़ा बल्लेबाज सस्ते में निपटा है और वलवली के लिए बेनिफिट है. हर विकेट के लिए 1000 है. अमन ब्रिगेड वलवली के पैकर पीके शेठ पाटिल वल्लभ के उद्योजक है, समाज सेवक है और एक बहुत बड़े नाइट रश्मि का आयोजक है. पीके शेठ पाटिल की इसी मैदान में केसीपी ट्रॉफी हुई थी 2019 में और काफी बड़ा आयोजन था दोस्तों. अब आएंगे कप्तान. लेग कटर बॉल, टप्पा गिरने के बाद आउट स्विंगर, बाहर की दिशा में घूमती हुई गेंद जिसपे स्क्वायर कट मारना था राहुल को, कोई बात नहीं बनी. 0 इस गेंद पर. जबरदस्त गेंदबाजी कर रहे. नितलास की गेंदबाजी जितनी ताकतवर थी उतनी ताकतवर वलवली की गेंदबाजी है. ये दो तरफा मुकाबला है दोस्तों. दोनों फाइटिंग कर रहे और दोनों में क्षमता है. तलोजा एमर्जेंसी की दो दादा टीम, एक तरफ पे वलवली और दूसरे नितलास. शॉर्ट बॉल स्क्वायर कट किया, पॉइंट गली के ऊपर से डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा पार ऑन द राइज. 4 रनों के लिए कप्तान राहुल काटे के बल्ले से यह पहला चौका. संग्राम 11 क्रिकेट संघाच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारासाठी धर्माशेठ पावशे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आखिरी गेंद हवा में, खराब स्ट्रोक, मिड ऑन पे पाए गए. आसान सा कैच नीलेश के हाथों पे और कप्तान राहुल काटे का खेल समाप्त हुआ. ऐसा लगा कि 4 मारने के बाद आखिरी क्षणों तक ये बल्लेबाज रुकेगा, लेकिन लो स्कोरिंग का मैच है, हल्के में ना ले नितलस, क्योंकि लो स्कोरिंग के मुकाबले गेंदबाजी की ताकत पे कभी कभी गेंदबाज जीत जाते हैं. और नितलस ने अगर ये हल्के में मुकाबला लेगी ना मचिंद्र सर, तो वलवली उस पर हावी हो जाएगी. पहले ओवर का खेल समाप्त हुआ जहां पे सबसे बड़े 2 विकेट आए. काटे बंधु, पहले थे अतुल और दूसरे राहुल काटे. 5 पे 2 टीम संग्राम 11 नितलस. अब जीत के लिए 3 ओवर के 18 गेंदें बची है, 26 की आवश्यकता. संग्राम 11 क्रिकेट संघाचे पॅकर्स शैलेश पावशे, आपल्याला आमचे ऑर्गनायझर राकेश पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर, यावं आपलं स्वागत आहे. 5 पे 2 जीत के लिए 26 चाहिए. आसान मुकाबला है नितलस के लिए सेमीफाइनल पहुंचने के लिए, लेकिन 2 बड़े विकेट गए आपके. ऐसे में साहिल के कंधों पे जिम्मेदारी है, ऐसे में ओमकार के कंधों पे जिम्मेदारी है और ऐसे में प्रतीक के कंधों पे जिम्मेदारी है. 3 ओवर 26, क्या कमाल का मुकाबला बना है दोस्तों. संग्राम 11 नितलस की बात करें, सचिन पाटिल भाया और शैलेश पावशे 2 आधार स्तंभ है. और ऑपोजिट में वलवली की बात करें तो सत्यवान जी मात्रे होंगे, मेघनाथ जी मात्रे बेहतरीन कमेंटेटर, गोवर्धन पालेकर और पीके शेठ पाटिल, ये भी उनके 4 आधार स्तंभ है. तर सचिन शेठ पाटील अर्थात भाया शेठ पाटील तोंडरे यावं आपण व्यासपीठावर. मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस गोवर्धन शेठ पालेकर, आपणही व्यासपीठावर यावं, आपलंही स्वागत आहे. ओवर नंबर 2, पहली बॉल. ओ प्रॉपर टाइमिंग, पिकअप शॉट, लेंथ को पढ़ा, अभ्यास किया, छोटी गेंद बड़ा शॉट, गेंदबाज को कहा थैंक्स अ लॉट. 6 रन. क्या मुकाबला बना है. एक गेंदबाज ने 6 गेंद पे 5 दिए, एक गेंदबाज ने 1 गेंद पे 6 दिए और 11 स्कोरबोर्ड पे. पिकअप शॉट, लेंथ को पढ़ा बैटर ने. साहिल दरे ऑन फायर, बेहतरीन छक्का. टीम का टोटल 11 पे 2. मजा आ रहा है दोस्तों. ये मुकाबला भी आपको खुंडस देखने मिल सकता है. वलवली नितलस जब भी आमने सामने आती है मुकाबले में आग लग जाती है, दोनों बड़ी टीमें. एक और बढ़िया शॉट हवा में, ऊंचाई ज्यादा, क्या लंबाई ज्यादा होगी. जी लंबाई ज्यादा है. ओवर द मिड विकेट, दर्शक दीर्घा में 6 में तब्दील. साहिल दरे ऑन फायर, इस नाम को याद रखिए. आज ये नाम तहलका मचा रहा है और भविष्य में ये नाम बहुत बड़ा बन सकता है. साहिल दरे कमाल की बल्लेबाजी कर रहा है. जहां पे टीम के 2 बड़े विकेट गए थे पहले ओवर में, लेकिन उसी बल्लेबाज ने 2 गेंद पे 2 छक्के मारे. हम भी किसी से कम नहीं और वलवली को चुनौती दी है. चुनौतीपूर्ण मैच है, कांटे की टक्कर है, लेकिन दोस्तों इस मुकाबले में मजा आएगा. 17 पे 2, मुकाबला आसान बन गया नितलस के लिए. अब 16 गेंदे 14 रन की आवश्यकता.
रत्नदीप चौधरी, ऋषिकेश के मेहनत पे पानी फेर दिया रत्नदीप ने, और बल्लेबाज ऑन हैट्रिक पर। दबाव, ये होता है प्रेशर। अगर आपके सामने 20,000 दर्शक हो, 15,000 दर्शक, तो प्रेशर होता है, आसान नहीं है। देखिए भारत ने जब वर्ल्ड कप हारा तब अहमदाबाद स्टेडियम में भारत पे भी प्रेशर था। जिस तरीके से ऑस्ट्रेलिया के गेंदबाजी कर रहे थे बिना डरे, और भारत के बल्लेबाज प्रेशर में आउट हो रहे थे। ये पब्लिक प्रेशर होता है दोस्तों। ये पब्लिक है आपको हीरो बनाएगी, ये पब्लिक है आपको जीरो बनाएगी। जबरदस्त खेल, डिफेंसिव शॉट खेला, बिल्कुल सही खेल रहे। क्रिकेट का टी कहता है टेम्परामेंट, संयम आपके पास होना चाहिए। देखिए 2 छक्के लगे बचिंद्र सर, अब सिंगल डबल से बात बनेगी। और बिल्कुल टेम्परामेंट, शांत दिमाग से, दिमाग पे बर्फ रख के साहिल बल्लेबाजी कर रहे। अब जीत के लिए जो अंतर है थोड़ा कम होगा। गेंदे यहाँ पर बच्चे, मैच 15 रन चाहिए 13। शानदार मुकाबला। वलवली की बात करें तो सुयोग मात्रे भी इनके गेंदबाज बचे, और आखिरी ओवर में एक और गेंदबाज मनीष पाटिल बचे। परफ्यूम डिलीवरी काफी तेज, थोड़ी सी अगर देखें तो ओवर पिच गेंद थी। टप्पा खाने के बाद डेस्टी बाउंसर से विकेट कीपर ने उसे कैरी किया, 0 इस गेंद पर मिलता हुआ। बात करें वलवली और नितलस की, दोनों टीम को बहुत बड़े बड़े पैक करे। नितलस को पैक करने वाले सचिन पाटिल भाया, शैलेश पाउशे, और वलवली को पैक करने वाले रविंद्र भोईर और प्रभाकर शेठ पाटिल जैसे बड़े बड़े हस्तियां है। दोनों टीम हमेशा पैकर के नाम से खेलती है और अफलातून खेल करती है। और राजेश कातारा भी वलवली को पैक करते, जी बिल्कुल। 14 गेंदों पे 13 रन चाहिए। एक और बढ़िया गेंद, वापसी देखिए। आपने 2 छक्के मारे, हमने 2 गेंदें डॉट फेंकी। ये मुकाबला बराबरी का हो सकता है आगे चल के, और डॉट गेंद बता रही है। अब गेंदे है 13, रन चाहिए 13। हेड टू हेड मुकाबला, रन बॉल इक्वेशन, पॉइंट टू पॉइंट मुकाबला, दोनों आमने सामने। 13 गेंद पे 13। देखिए मुकाबला 13 या मेरा, यह चर्चा चल रही है, और 13 पे 13। शानदार मुकाबला चल रहा है मैदान में, दोनों टीम ताकतवर है। बॉलर तैयार, शॉर्ट बॉल हवा में, हाफ ट्रैकर हुक किया, पीछे फील्डर आशीष, हाथों में कैच, आशीष ने पकड़ा ये कैच। प्रतीक का खेल समाप्त हुआ। 18 पे 3 नितलस, अब 12 पे 13। डीजे मास्टर वलवली के कमाल के गाने बजा रहे हैं आप भी, डीजे सूरज। 12 पे चाहिए 13। मुकाबला जबरदस्त है, और 2 गेंदबाज का जिक्र किया मैंने, एक है मनीष पाटिल और दूसरा है सुयोग मात्रे, वलवली के गेंदबाज। लेकिन अब आएंगे मनीष। 12 पे 13, और साहिल दरे जब तक है ना, मैं कहूंगा नितलस टीम यहाँ पर सेव होगी। साहिल और हेलीकॉप्टर मैन स्पेशलिस्ट दिनेश पाउसे, ये 2 तगड़े बल्लेबाज है नितलस के, जो मैदान में खेल रहे, और मजा आएगा दोस्तों। नितलस भी कम नहीं, वलवली भी कम नहीं, दोनों टीम ताकतवर है। वलवली की बात करें, एक जमाने में टॉप 6 में इस टूर्नामेंट में खेली है, ट्रॉफी उठाई वलवली ने। और नितलस की बात करें तो वो भी अत्युत्तम फॉर्म में। मजा आएगा दोस्तों। एमआरडीसी की 2 ताकतवर टीमें इस मैदान पर। आज पब्लिक ज्यादा क्यों देखने मिली? आज कानपुली है, आज वलवली है, आज नितलस है, आज तोंडरे है, आज डोंगरचा पड़ा है, आज खिडुक पड़ा है। आज इस विभाग की सबसे पब्लिक वाली गांव है, इसलिए इतने ज्यादा दर्शक है। यूट्यूब पे कम है, लेकिन मैदान में ज्यादा दर्शक है। ये A1 टूर्नामेंट है दोस्तों, और साथ में पालेश्वरी के भी दर्शक थे। गेंदबाज तैयार, डिफेंसिव शॉट, सिंगल डबल का मैच है, छक्का मारने की कोई जरूरत नहीं। और ये देखिए साहिल का खेल, जबरदस्त बल्लेबाजी कर रहे साहिल। इसी मैदान पे हमने एक मुकाबला देखा था बामन डोंगरी बनाम नानकर का, जहां पे जीतने के लिए 5 ओवर में मैच 32 रन चाहिए थे, और नानकर के बल्लेबाज सिंगल डबल से वो मुकाबला खेल रहे थे। बड़ी टीम अगर बड़ा खिलाड़ी बनना है तो सिंगल डबल की रिस्पेक्ट करो। छक्का मार के कोई बल्लेबाज बड़ा नहीं बनता, चौका मार के बड़ा नहीं बनता। ये सिंगल डबल से आप बड़े बनते हो। ISPL में खेलना है तो सिंगल डबल में आपको ध्यान देना पड़ेगा। केतन मात्रे बनना है, रजत मुंडे बनना है, उस्मान जैसा नाम कमाना है, और उसके बाद विश्वजीत ठाकुर बनना है, तो सिंगल डबल को आपको इंपॉर्टेंट देना है। 11 पे 11। धीमी गति की फुलर लेंथ बॉल, वेरिएशन था इस गेंद में। हल्की सी कैरम बॉल मुझे नजर आई, और अंपायर का कोई सिग्नल नहीं। काफी जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं मनीष पाटिल, और मुकाबला बन सकता है। हेड टू हेड मुकाबला है, क्योंकि आप जीत के लिए 10 गेंदे और 11 की आवश्यकता। सुपर 6 का ये बालिका वीर यानी बाइक काउंटिंग के लिए आखिरी मुकाबला है। यहाँ पर सिर्फ आपके रन जोड़े जाएंगे, विकेट जोड़े जाएंगे। इसके बाद वो बालिका वीर बाइक के लिए रन और विकेट नहीं जोड़े जाएंगे। यह आपका आखिरी मुकाबला है, जो भी करना है यहाँ पे करना है बाइक के लिए। गेंदबाज तैयार,
हल्के हाथों से धकेला, शॉट बिल्कुल सही खेला, सेफ पे वहां पे कोई फिल्टर नहीं, दो चुराएंगे, दो बक्का बॉल, खराब थ्रो। क्या जबरदस्त मुकाबला है। नितलास टीम कछुए के चाल से धीरे धीरे मुकाबले में कब्जा कर रही है। बिल्कुल खरगोश की तरह दौड़ने की जरूरत नहीं है, ये कछुए के चाल से चल रही है और यहां से मिलेंगे दो। अब मुकाबले में तब्दीली, बची गेंदे 9 की आवश्यकता। क्या मुकाबला हो देखिए, 17 गेंदे 20, 16 गेंदे 14, 15 पे 13, 14 पे 13, 13 पे 13, 12 पे 13, 11 पे 11, 10 पे 11, अब 9 पे 9। हेड टू हेड मुकाबला चल रहा है मच्छिंद्र पाटिल सर और खुन्नस मुकाबला। मनीष पाटिल 3 गेंदों पे 4 रन दिए, क्या होगा कमबैक? यस, कमबैक होता हुआ, डॉट गेंद की जरूरत है। और देखिए कितने जिद्दी खिलाड़ी है, जिस तरीके से डाई खाई पीछे आके, क्योंकि टीम को जिताना है। ये जो खिलाड़ी होते हैं ना मच्छिंद्र सर, पैसों के लिए नहीं खेलते, खुद के लिए नहीं खेलते, ये गांव के लिए खेलते। ये इनके दर्शक जो आंखों में तेल डाल के मैच देख रहे, उनके लिए खेलते, ट्रॉफी के लिए खेलते, सम्मान के लिए खेलते। और ये डाई देखिए साहिल दरे की, ये कमाल का बल्लेबाज है। 7 गेंद पे 18 बनाए, इनका टिकना इतलास के लिए बहुत जरूरी है। 8 गेंदे 9 रन। ये मिनी वानखड़े देखिए, ये दर्शक देखिए, तौबा गर्दी, ये मानवीय समुद्र, ये इंसानी सैलाब देखिए, ये टूर्नामेंट की सक्सेसफुल को दर्शाता हुआ। गेंदबाज तैयार, ओ तेज है बॉल, रफ्तार थी, दिशा खराब है, वाइट बॉल। इससे पहले धीमी गति की बॉल कर रहे थे, अब तेज बॉल कर रहे। कमाल का वेरिएशन मनीष के पास, लेकिन व्हाइट बॉल से नितलास के दर्शक खुश है। अब जीत के लिए 8 गेंदे 8 रनों की आवश्यकता। क्या मुकाबला हुआ है, 13 गेंदे 13, 10 गेंदे 11, 8 गेंदे 8, 9 गेंदे 9। क्या मुकाबला बन रहा है। ऐसा लग रहा है कि कहीं एक बॉल पे एक ना आ जाए, वापस आग ना लग जाए। गेंदबाज तैयार है मनीष, और आखिरी ओवर सुयोग बात्रे करेंगे, यानी नितलास को मशक्कत करनी पड़ेगी। और दिनेश पाउश जब तक है साहिल है, तब तक नितलास भी सेफ है। 8 गेंदे 8 रन, थोड़ा वक्त लिया जा रहा है, प्लानिंग हो रही है, गेम प्लानिंग कर रहे, स्ट्रैटेजी अपना रहे। बॉलर तैयार, परफेक्ट यॉर्कर। और यही कान मंत्र दिया था खिलाड़ी ने कि ऑफ स्टंप पे यॉर्कर डाले, शायद इससे बात बनेगी। व्हाइट बॉल को रिव्यू लेना चाहते बैटिंग टीम, आइए उसे चेक करते हैं। इस मैदान पे 6 कैमरे हैं, व्हाइट बॉल के लिए सेपरेट कैमरा लगाया है, तो उसे आप चेक कर दे। ये बोलना शेठ पाटिल की टूर्नामेंट है, ड्रोन कैमरा 7वां रॉयल एंट्री के लिए उन्होंने फिल्माया, और 6 कैमरों से ये टूर्नामेंट आपको हर एंगल में देखने मिलेगी। तो इसीलिए पहली मर्तबा मच्छिंद्र सर वल्लभ के सरजमी पे व्हाइट बॉल को भी एक कैमरा रखा है। फेयर है, फेयर है। चलिए मैच की शुरुआत करेंगे। 8 गेंद पे 8 की जरूरत थी, लेकिन अब आखिरी गेंद है, 7 गेंद 8 रन। क्या कमाल का मुकाबला बना है, लो स्कोरिंग का मैच था। नितलस के शुरुआती बल्लेबाजों ने हल्के में लिया, जहां पे अतुल काटे और राहुल काटे का विकेट आया और प्रतीक सांगड़े भी आउट हुए, और ये मुकाबला खुन्नस में बदल गया। मैच ऑन, बेहद रोमांचक मैच। परफेक्ट यॉर्कर, कमाल का मुकाबला बनता हुआ। अब 6 गेंदे जीत के लिए 8 रन, कंपल्सरी चेसिंग। यह होता है पैसा वसूल मुकाबला। थैंक यू डीजे। आखिरी समीकरण बताते हैं, 6 गेंदों पे 8 रन कंपल्सरी बनाने आपको, कंपल्सरी चेसिंग। और आखिरी गेंदबाज आएंगे सुयोग मात्रे। अगर सुयोग मात्रे ये मैच डिफेंस करते तो उनके पैकर पीके शेठ पाटिल की ओर से 5,000 रुपए उन्हें दिए जाएंगे। जबरदस्त मुकाबला, 2 बड़ी टीमें और एक शानदार मैच चलता हुआ। 6 गेंदे 8 की जरूरत है। वलवली टीम गेंदबाज के पीछे गई है, सभी खिलाड़ी गेंदबाज को समझाने गए, और ऋषिकेश उनके पास गए, कान मंत्र दे रहे कि आप किस तरीके से गेंदबाजी करें। दिनेश पाउशे अपने हेलीकॉप्टर स्ट्रोक के लिए मशहूर है, उनको रोकने के लिए वलवली की गेम प्लानिंग शुरू है। जबरदस्त मुकाबला। आज का ये तीसरा मैच है जो दर्शकों को बेहद रोमांचक लगा और दर्शकों को रोमहर्षक लगा। मजा आएगा। आने वाली 6 गेंदे 8 रन, गेम प्लानिंग शुरू है, फील्डिंग सेटअप है, और मुकेश लाटकर विकेटों के पीछे फील्डिंग की पोजीशन सेट कर रहे हैं। मुकेश लाटकर की बात करें, इस टीम को लीड करते हैं और यहाँ पे फील्डिंग पोजीशन में तब्दीली करती भी। यह मुकाबला फील्डिंग पे डिपेंड है। अगर खराब फील्डिंग हुई तो वलवली के लिए महंगा साबित होगा, अच्छी हुई तो बेहतर होगा। लेकिन अगर गेंदबाज बल्लेबाज के स्लॉट में गेंद डालेंगे तो गेंदबाज के लिए भी बुरा हो सकता है। मैच ऑन, दिनेश पाउशे तैयार है। 6 बॉल 8 रन, आखिरी ओवर। कौन जाएगा सेमीफाइनल में, कौन आखिरी क्षणों में टॉप 3 में जगह बनाएगा, आइए उसे देखते हैं। ये टॉप 6 का मैच है और मालिकावीर बाइक के रेस में काउंटिंग का, पोलिंग काउंटिंग का ये आखिरी मैच है। प्रेशर है, प्रेशर दोनों पर है।
दर्शक मैच को देख रहे और टर्निंग पॉइंट का इंतजार कर रहे. छोटे से ट्विस्ट, छोटे से टर्न आने चाहिए. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा वलवली आणि इथला संघ. चला वलवली संघ लवकर स्पीड अप करायचंय. बहुत सारे मुकाबले बचे, 2 बज चुके हैं. आइए मैच की तरफ चलते. 6 बॉल 8 रन कंपल्सरी. फुल टच गेंद हल्के हाथों से ड्राइव किया इस गेंद को. लॉफ्टेड ऑन साइड ड्राइव, ऑफ ड्राइव का स्ट्रोक है ये. ओहो ये देखिए महज 1 रन मिलेगा इस गेंद पे. अब 5 गेंदे 7 रन की आवश्यकता. परफेक्ट थ्रो इन्होंने फेंका था थोड़ा सा अलग एंगल में और वहां से 1 मुकम्मल होता हुआ. जीत के लिए 5 गेंदे 7. और साहिल दरे 10 गेंदों पे 18 पे खेल रहे. सबसे ज्यादा रन इस बल्लेबाज के ये रन चेस करने के लिए. और ये नितलस की सबसे बड़ी उम्मीद है. उम्मीद जिंदा रखिए क्योंकि आज का दिन कल से बेहतर होगा. कल किसका इंतजार कर रहा है और कल किसका बेहतर होगा वो आज डिपेंड करेगा मुकाबले में. 5 गेंदों पे 7 की आवश्यकता. कमाल का यह मैच है. क्वार्टर फाइनल नंबर 3. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर लेकिन ट्रॉफी के नजदीक. 5 गेंद 7. परफेक्ट यॉर्कर, वाइड यॉर्कर बॉल. कब्जा करते हुए सुयोग मात्रे. मैंने कहा था वलवली की गेंदबाजी बहुत तगड़ी है और साहिल दरे भी बड़े बल्लेबाज है. 2 ताकतवर युवा खिलाड़ी एक दूसरे के सामने और मुकाबला बनता हुआ एक दूसरे पे हावी होते हुए. 4 गेंद 7 रन. शानदार मैच. यॉर्कर से वार, विरोधी का शिकार. ये शिकंजा कसा है गेंदबाज ने और मुकाबला बन रहा है दोनों के लिए. शानदार मैच है. दर्शक ये मुकाबला देखने के लिए आतुर है और ये पैसा वसूल मैच है. कहीं मत जाइए, जुड़े रहिए. 4 गेंद 7 रन. साहिल दरे ने 18 रन बनाए व्यक्तिगत. क्या वो आखिरी क्षणों तक नितलस का साथ देंगे, आखिरी क्षणों तक खेलेंगे? आइए उसे देखते हैं. बोलो तैयार. और कमाल का कमबैक है सुयोग मात्रे जिन्होंने पहली दूसरी रात 4 गेंद पे 4 छक्के मारे थे और सबका दिल जीता था. आज वो गेंदबाजी में कमाल कर रहा है. क्या मुकाबला बना है. मैंने पहले कहा था नितलस टीम लो स्कोरिंग का मैच है, हल्के में ना ले. इनके शुरुआती बल्लेबाज जिस तरीके से खेल रहे थे, बड़े शॉट वो हल्के में ले रहे थे और देखिए मुकाबले में तब्दीली. 3 बॉल 7 रन. अब मजा आएगा. दर्शक अपने जगह से खड़े हुए और मुकाबले में आग लग चुकी है. क्या मैच बना यहाँ पे. 3 बॉल 7. एक बड़ा स्ट्रोक आता है तो मैच घूम जाएगा और डॉट आती है तो वापिस खुंडस होगा. साहिल दरे पूरी जिम्मेदारी कंधों पे. परफेक्ट यॉर्कर. क्रॉसिंग नहीं हो सकती, विकेट कीपर ने पकड़ा है. यह रायगढ़ के रूल्स है दोस्तों. रायगढ़ ग्रामीण ने इसे बनाए हैं. वापिस जाना होगा आपको. ऐसी क्रॉसिंग नहीं चलती. 2 बॉल 7 रन. ये बहुत बढ़िया रूल्स है. अगर विकेट कीपर छोड़ते गिरती बॉल तो रन मिलती. दिनेश पावशे को स्ट्राइक नहीं मिलेगी. अभी साहिल ही रहेंगे. 2 बॉल 7 रन. चलिए जबरदस्त मुकाबला. 2 गेंद 7. शानदार मैच. दर्शक पसंद आए तो जोरदार तालियां दोनों टीम के लिए. दोनों टीम कमाल का खेल रही है. 2 गेंद 7. आखिरी गेंद तक मुकाबला होगा लेकिन इस गेंद पे आपको सिंगल तो भागना पड़ेगा, नहीं तो छक्का. क्या मुकाबला बना है. लोहे के चने चबाने पड़ रहे बल्लेबाज को. यह गेंदबाजी देखिए, कमाल का मैच है ये. जोरदार स्ट्रोक मिड विकेट पे. पीछे फील्डर 1 मुकम्मल. 2 के लिए पलटे. ओहो क्या हुआ मैच में. थर्ड अंपायर कॉल. डिसीजन पेंडिंग. अगर यहां से 1 मिलता है तो 1 गेंद 6 बचेंगे. अभी भी भाग रहे बल्लेबाज. तर इथून सामना जर या गोलंदाजाने जिंकवला तर गोवर्धन शेठ पालेकर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि हे पीके शेठ पाटील यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक. कमाल का मुकाबला चल रहा है. 2 गेंद पे 7 चाहिए थे. 1 रन तो पूरा किया लेकिन दूसरे के लिए क्या रनआउट थे या बचे वो अंपायर चेक कर रहे हैं. लेकिन फिर भी 1 गेंद पे शायद 6 या 5 बच सकते हैं अंदाजे. लेकिन 2 बॉल 7. आइए चेक करते डिसीजन पेंडिंग. लालचल गावन सर आप देखिए तीसरे अंपायर. बहुत ही क्रुशियल मोमेंट है. नॉट आउट. मैच ऑन. क्या बात है. नॉट आउट है. 2 मुकम्मल होंगे इस गेंद पर. अब 1 गेंद 5 रन की आवश्यकता. दर्शक अपने जगह से खड़े हुए. एक और रोमांचक मुकाबला. एक और रोमांचक मुकाबला. पैसा वसूल. 1 बॉल 5 रन. सर्दी खोकला गायब. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार.
जोरदार तालियां इस गेंद के लिए। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर, लेकिन दोनों विजेता है, दोनों को ट्रॉफी मिलेगी। 1 बॉल 5, परफेक्ट यॉर्कर प्रभाकर शेठ पाटिल, इनकी ओर से 5000 सुयोग बात्रे को दिए जाएंगे। क्या बात है। यस, न भूतो न भविष्य असा सामना पाहिला। अवघ्या 31 धावांचा या ठिकाणी टार्गेट वाचवायचा होता आणि तो धावा या ठिकाणी वाचवत अभिनंदन टीम बोलवली। तर निश्चित स्वरूपात सुयोग मात्रेचं कौतुक करावं लागेल। आता जी लढत आणि संग्राम 11 नितलास क्रिकेट संघाच्या दरम्यान जी